कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वहिनी काय आहे खायला? साखर आहे। खरं काय? कशाला साखर घेऊन चाललीये? देवासमोर ठेवायचे। देवासमोर? यस। अगं सकाळी प्रसाद ठेवला होतास ना तू, मग आता साखर कशाला ठेवायला हवीये? काय झालं असं? आणखीन एक गंमत आहे। गंमत? जयू कसली गंमत? अगो बाई इथे सोय विषा खाली। ए थांबा, मी काहीतरी खायला सांगते। कशाला? विषा खाली आहे, काहीतरी खायला कर ग। ये गे झालं देवदर्शन उत्तम। भेट ग मला आधी भेट। तुझं थोडं पुण्य लाभू देत मला, मिळणार। आनंदाच्या दिवशी आलीयस, पण तुला खरं सांगू का, अनुजचं ना लग्न ठरावं म्हणून मी सुद्धा येणार होते देवीच्या दर्शनाला, पण जयू त्या गर्दीचा काय त्रास होतो माहितीये ना तुला मंगल? मला पण पण कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही बर का? हो मी पण नवस बोलले होते। मुलींना हवं होतं म्हणून ट्रेननी गेलो। आल्यापासून विचार वंसांना, माझी पाठ धरलेली आहे। अगं पाठ धरली तर मग रेल्वेने जायचं कशाला, नाही का? असू दे ग, कष्टाचं फळही मला लगेच मिळालं। उत्तम कामगिरी झालेली आहे। कसली ग? कसली कामगिरी ग वहिनी? हो असं काय करता वंस? काय सांगितलं नाही ग मी काल? आकाशसाठी मुलगी बघितली आहे आणि आकाशनी होकार दिलाय लग्नाला। आहात कुठे? हो माझ्या आधी आकाशचं लग्न? नाही 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 नाही, मी नाही होऊ देणार असं। हे लग्न थांबवलं पाहिजे। हा 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 तू त्या विधवा मुलीचं तुम्ही भलं करणार आहे ते ना? वहिनी मला खूप कौतुक वाटतं तुमचं खरंच। मंगल एक मिनिट, ती मुलगी विधवा आहे? हो अगं जयू जयू अगं मुलगी विधवा आहे? अगं विशाख आज काय करतेस? तुला तर माहिती आहे आमच्या वहिनीला चॅरिटी करायची किती हौस आहे। अगं हो पण मग मला पण नाही आवडलंय ग, पण काय करणार, आपला मुलगा किती सोन्यासारखा आहे तुला तर माहिती आहे ना? हो ग। आता तू बघशीलच त्या येणाऱ्या मुलाला आकाश आपला स्वतःचा मुलगा म्हणून वाढवतो की नाही बघ। तिला मुलगा सुद्धा आहे? हो अगं जयू अगं म्हणजे चिनू मनूपेक्षा थोडा मोठा आहे। आकाशला 2 मुली आहेत आणि अवनी आणि भास्करला पण मुलगीच आहे। म्हणजे येणारा मुलगा या घराचा वारस होणार। आणि अखिलचं तर तुला माहितीच आहे, आता तो इथे राहतो की फॉरेनला जातोय कुणास ठाऊक। म्हणजे नवीन येणारा मुलगा ठाकूर घराण्यावर राज्य करणार। काय आहे? मला पण नाही आवडलंय। सांग ना तिला। अगं तू समजव ना, पण तुझी मैत्रीण ऐकते का बघ। चल बर बोलते मी, बघते। जयू हे बघ, म्हणजे तुझ्या घरच्या गोष्टींमध्ये मला बोलण्याचा अधिकार नाही, मला मान्य आहे, पण तुला माहितीये ना तुझ्या सगळ्या मुलांवरती माझा किती जीव आहे। अगं त्या मुलाचा बाप कोण आहे हे तरी माहितीये का तुला? केलीस का काही चौकशी? तू बैस, मी जरा आले। अगं डोक्यात काय आहे ना कुणास ठाऊक बाई। अरे जयश्री त्यांचा फोन। सुशीला, ए सुशीला लवकर ये। कुंदा अगं पाणी बंद कर ग। हॅलो, हा बोला ताई। नमस्कार। नमस्कार जयश्री ताई, बोला। हा म्हणजे जरा मला बोलायचंच होतं। ठीक आहे बोलूया ना, एक मिनिट हा। सुशीला अगं सुशीला लवकर ये, जयश्री त्यांचा फोन आलाय। नाही तुमच्यापैकी कोणीही माझ्याशी बोललं तरी माझी काही हरकत नाहीये।
असं आहे का? ठीक आहे, बोला ना. नाही म्हटलं पुढची बोलणी करण्याआधी काही गोष्टी स्पष्ट झालेल्या बऱ्या, म्हणून थोडं बोलायचं होतं महत्वाचं. बोला. लग्न झाल्यानंतर ठाकूरांचा उंबरठा ओलांडण्यापूर्वी वसुंधराला तिचा भूतकाळ मागे ठेवून यायला. भूतकाळ? नाही, अहो वसूच्या मनात तसं काही नाहीये. अहो आकाशरावांसोबत तिचा नव्यानं सुखानं संसार सुरू होईल. हो, तुम्हा सगळ्यांची काळजी घेईल, तुम्हाला सांभाळून घेईल आणि तुमच्या नातीना आईचं प्रेम मिळेल. आणि तशी खूप पुढची गोष्ट आहे हो. पण जेव्हा चिनू मनूचं लग्न होईल की नाही, तेव्हा आमचा बनी खूप मोठा झालेला असेल. बनी आमचा खूप समजूतदार आहे. तो तुम्हा सगळ्यांची काळजी घेईल हो. एक मिनिट रानडे, एक मिनिट. मी काय म्हणते ते तुमच्या लक्षात येत नाहीये बहुतेक. नाही म्हणजे तुमचा लग्नाला होकार आहे ना? लग्नाला होकारच आहे आमचा. इथे आमच्याकडे ठाकूरांच्या घरी वसुंधराला मान सन्मान मिळेल, पण तिला एकटीलाच. म्हणजे तिच्या भूतकाळाचं लोढणं नकोय मला तिच्या बरोबरीत. तिला जर आम्ही सून म्हणून स्वीकारायला हवं असेल तर तिच्या मुलाला तिला तिथेच ठेवून यावं लागेल. या अटीवरच विवाह संपन्न होईल. बघा, निर्णय सर्वस्वी तुमचा आहे. वाट पाहते तुमच्या उत्तराची. अहो अहो ऐका ना, ठाकूरांकडचं कोणीतरी आलं होतं, त्यांच्याबरोबर मी वसूचा फोटो पाठवून दिला. शेवटी मी वसूला हो म्हणायला लावलं. म्हणजे लग्नासाठी नाही हो म्हणाले, पण फोटोसाठी हो म्हणाली ना. आज फोटो पाठवून द्यायला तयार झाले, उद्या लग्नासाठी तयार होईल. वसूचं लग्न होईल, सुखाचा संसार करेल. अहो मी एवढं बोलते तुमच्याशी, लक्ष कुठे तुमचं? यशोदांचा फोन आला होता. अगं बाई हो का? बघा, तरी मी सांगत होते ना की आपण त्यांना फोन करूया. शेवटी त्यांचाच आला ना फोन. काय म्हणत होत्या? कधी करायची बोलणी? काय हो? अहो काही न बोलता कुठे चाललाय? सांगा ना, काय झालं? काय झालं? लग्नाला नकार दिला का त्यांनी? नाही, लग्नाला होकार दिलाय, पण एका अटीवर. अट? कसली? त्या घराचे दरवाजे वसूसाठी उघडे असतील, पण बनीसाठी नाही. बनी नावाचं लोढणं नकोय म्हणाल्या त्या. बनीश शिवाय नाही हो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.